नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं जयश्री लाईफस्टाईल या चॅनलवरती। हा आपला पहिला व्लॉग आहे आणि पहिला व्लॉग आपण चालू करतोय गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने, म्हणजेच गणपती बाप्पा आणि गौरी गणपती यांच्या आशीर्वादाने हा व्लॉग चालू करत आहे मी। तर जयश्री लाईफस्टाईल याच्यावरती तुम्ही शॉर्ट्स माझे पाहतच असाल, तर आता आपण याच्यावरती व्लॉग पाहणार आहात की लाईफस्टाईलमध्ये काय काय घडतं आहे आणि लाईफस्टाईलमधल्या काही गोष्टी सांगणं म्हणजे हा एक खूप मोठा टास्क आहे। पण तरी पण मी प्रयत्न करणार आहे की यातून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला चांगल्या काही देता येतील याचा मी सगळ्यात जास्त विचार करणार आहे। तर चला तर मग आपण स्टार्ट करूया आपल्या व्लॉगला। तर पहिल्यांदा तर मी आता गौरी गणपती म्हटलं की सगळ्या सणासुदीची लेडीजची आपली तयारी चालू होते की हे करायचं ते करायचं ते करायचं, फराळ करायचा, ही तयारी ती तयारी, खूप सारी धावपळ असते। तर यात मी पहिल्यांदा स्टार्टिंग केलेली आहे माझ्या फराळाला। तर आम्हाला गावाला जायचं आहे, माझ्याकडे गौरी गणपती असतात, तर गौरी गणपतीसाठी मला गावाला जायचं आहे। तर त्याच्यासाठी मी बनवत आहे फराळ। तर म्हटलं फराळ आता तिकडे जाऊन तर करणं पॉसिबल नाही आहे, म्हणून मग म्हटलं इथूनच स्टार्ट करावे। तर फराळामध्ये तुम्ही काय काय बनवता मला कमेंटमध्ये सांगा। माझ्याकडे 5-6 पदार्थ मी बनवत असते। पहिल्यांदा तर मी करंजी, अनारसे, शेवेचे लाडू, रव्याचे लाडू, चिवडा आणि चकली हे माझे पदार्थ ठरलेले आहेत। हे पदार्थ मी बनवत असते, तर तुम्ही काय काय बनवता मला नक्की कमेंट करून सांगा। आणि पदार्थ मी काय काय कसे कसे बनवले त्याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे नंतर। तर आता सध्या तर मी फक्त बनवतानाच थोडासा आता मी रव्याचे लाडू बनवत आहे। तर हे पदार्थ मी बनवल्यानंतर हा आपला व्लॉग येईल। तर जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि माझी लाईफस्टाईल कशी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आपल्या व्लॉगला नक्कीच एक सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा, बस। याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही नको आहे। तर चला तर मग कोणाची तयारी झालेली आहे गौरी गणपतीची मला कमेंट करून सांगा। आणि काय काय तुमच्याकडे काय काय मज्जा असते, काय काय असते ते पण नक्की सांगा। कोण कोण काय काय गौरी गणपतीमध्ये करतं, काय काय तुमच्याकडे गेम्स वगैरे काय काय खेळ असतात हे देखील सांगा। आणि आपला पुढचा व्लॉग गावाला गेल्यानंतर पण येईल, गावाची पण आमची मज्जा काय काय असते, गावाकडे काय धम्माल मज्जा येते गणपतीत हे देखील मी सांगणार आहे। तर पुढचा व्लॉग पाहण्यासाठी नक्कीच लाईक, कमेंट आणि एक सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। चला, बाय बाय।